अतिशय दुर्दैवी प्रकार काल घडला. जगभरातले लोक AI समिटला आले होते आणि भारत मंडपमध्ये काँग्रेसने जे अर्धनग्न आंदोलन, चड्डी बनियान आंदोलन केलं ते अतिशय निषेध करण्यासारखं आहे. त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे. कारण राहुल गांधी हे नेहमी देशामध्ये किंवा विदेशात जेव्हा जातात तेव्हा देशाची बदनामी, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो. खरं म्हणजे त्यांच्या अनुयायांनी तेच भारत मंडपमध्ये केलं आणि यामध्ये एक देशाबद्दल, प्रधानमंत्री महोदयांच्याबद्दल एक जो काही द्वेष नेहमी त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या कृत्यातून, बोलण्यातून जाणवतो, तो खरं म्हणजे या देशातली जनता कधी सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्याचा मी शिवसेना पक्ष म्हणून निषेध करतो. खरं म्हणजे देशाला अभिमान वाटावा असं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत. आज आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्यावरून 4थ्यावर आली आहे. आज आपण 3ऱ्या क्रमांकावर आपली भारताची अर्थव्यवस्था पोहोचते. याचा कुठेतरी जळफळाट या काँग्रेसला त्यांच्या मनामध्ये दिसतोय. आणि म्हणून जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्याही वेळेस काँग्रेसने, राहुल गांधींनी आपल्या जवानांकडून किती एअरक्राफ्ट गेले, किती ड्रोन उडाले, किती पडले याचा हिशोब विचार, किती लोक मारले गेले आपले निरपराध, बेकसूर, त्यांच्यावर बोलण्याऐवजी म्हणजे हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे का देशद्रोह आहे? खरं म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. जगातले सगळे लोक या AI समिटला आले होते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गुंतवणूक देखील झाली. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील आपले आता परवाच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आले होते आणि त्यांच्याबरोबर देखील, फ्रान्स बरोबर देखील भारत आणि फ्रान्सचा मोठा करार झाला. ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. पहिले कधी कुठे पाहिले होते इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आपल्या देशात येत आहेत आणि करार करतायत? यापूर्वी देखील आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असताना, म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. पण 2014 पूर्वी अशी परिस्थिती आपण पाहिली नव्हती आणि अशा प्रकारची विदेशी गुंतवणूक कधी आली नव्हती. आणि याच्यातूनच हे जळफळाट जो आहे तो दिसून येतोय. हे माकड चाळे आहेत खरं म्हणजे. अशा प्रकारचं अर्धनग्न जे काही आंदोलन म्हणजे हे दाखवून काँग्रेसची अब्रू तर वेशीला टांगलीच त्यांनी, परंतु या देशाची बदनामी देखील या जगभरातल्या अनेक देशांचे प्रमुख आले होते त्यांच्यासमोर, आपल्या देशाची बदनामी केली. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर AI समिटचा जो यशस्वी होत असलेला कार्यक्रम कुठंतरी त्याला गालबोट लावण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे, हा केविलवाना प्रयत्न आहे. आणि म्हणून त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. म्हणून देशभर या त्यांच्या चड्डी बनियान गँगचा, काँग्रेसच्या अर्धनग्न आंदोलनाचा निषेध केलेला आहे जागोजागी.
याच्यातून त्यांनी खऱ्या अर्थाने बोध घेतला पाहिजे. आणि अ, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल अ, जेवढं आरोप प्रत्यारोप सभागृहात देखील अधिवेशन जेव्हा पार्लमेंट सुरू असतं तेव्हाही करतात, रस्त्यावरही करतात. परंतु जेवढा आरोप आणि जेवढे त्यांच्यावर टीका कराल तेवढी या देशातली जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सोबत राहील. आणि म्हणून मी त्यांचा या कृत्याचा जाहीर निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने मोदीजींच्या या देशाला पुढे नेण्याचं जे काही काम चालू आहे मोदीजींचं मी अभिनंदन करतो.